आज काय म्हणे तर केळवण कुठलं? अहो दादा वहिनीच्या घरचं. कुणासाठी? वरदच्या लाडक्या आत्यासाठी. तर आज होतं आमच्या घरी शीतलताईंचं केळवण. पण हे केळवण जरा आगळं वेगळंच होतं, कारण की रात्रीच्या 11:30 वाजता हे केळवण आम्ही करत होतो. तर आम्हाला पार्लरमध्येच ना खूप उशीर झाला होता, त्यामुळं ना रात्री आल्याच्या नंतर आम्ही केळवण केलं. कारण आजचाच दिवस बाकी होता फक्त आम्हाला केळवण करण्यासाठी, आणि उद्यापासून तर लग्नाचे सगळे जे कार्यक्रम असतात ना, घाणा बांगड्या वगैरे, ते सुरू होणार होते. म्हणून ना रात्रीचे 11:30 वाजता आम्ही ना शीतलताईंचे केळवण केले. हे छान असं डेकोरेशन ना वरदचे पप्पा, वरदची आजी यांनी करून ठेवलं होतं. मी जसं ठरवलं होतं तसं मला काहीच करता आलं नाही, कारण मी शीतलताईंसोबत पार्लरमध्ये गेलेले होते. तरीसुद्धा खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं यांनी घरी सगळ्यांनी मिळून, आणि छान असं जेवण पण बनवून ठेवलेलं होतं. तर आल्याच्यानंतर ना आम्ही जेवण वगैरे केलं, त्यानंतर आम्ही केळवण केलं. तर त्यानंतर शीतलताईंना ना छान अशी एंट्री केली त्यांची. त्यानंतर त्यांना ना इथं मस्त असं गुलाबजाम खाऊ घातले गोड गोड. बाकीच्या सगळ्यांनी ना त्यांना हे चारलं. आणि आता लवकरच ना तुम्हाला ना 8-10 दिवस ना लग्नाचेच व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तर आता ही लग्नाची सिरीज चालू होणार आहे. तर आमच्या शीतलताईंच्या लग्नाची सिरीज आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. बाय, भेटूया उद्या.